अकोल्याच्या अन्न पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यासह शहरात स्वस्त धान्य दुकानातून सर्व रेशन कार्डधारकांना 3 किलो तांदूळ व काही प्रमाणात गहू 3 महिन्यांचे एकत्रित वाटप केले जाते। दरम्यान या वाटपामध्ये गहू आणि डाळ थोड्याफार प्रमाणात असून ते निकृष्ट दर्जाचा वाटप केला जातोय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्याकडून केलाय। यावर अकोल्याच्या शहर पुरवठा विभागात चक्क निकृष्ट दर्जाचा असलेला तांदूळ हा महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांनी पुरवठा निरीक्षक यांच्या कार्यालयात घेऊन येत निवेदन दिले। दरम्यान सदर तांदूळ हा गुरेही खात नसल्याने चांगल्या प्रकारचा तांदूळ द्यावा आणि गहूच्या वाटपाचे प्रमाण वाढवण्यात यावे अशी मागणी केली। दरम्यान पुरवठा निरीक्षक यांच्या टेबलावर हा तांदूळ टाकून बदलून योग्य तो देण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली। यावेळी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते। शासनाकडून लोकांना 3 महिन्याचा त्यांनी अनाज मोफत दिलेला आहे। त्यामध्ये एका माणसाला 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ। तांदूळ इतका खराब आहे, त्यामध्ये सोंड्या, ती चुरी आहे चुरी। त्यासाठी आज आम्ही सेनेच्या माध्यमातून पुरवठाधिकारी यन्नेवार साहेब यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की साहेब हे तुम्ही खाणार का? हे चावल हे जे तांदूळ तुम्ही खाता का? आम्ही खातो का? आमदार खातात का? मंत्री महोदय खातात का? ते खाणार नाही ना। तुम्ही ह्याला टेस्टिंग केली का? त्यांचं म्हणणं आहे वरतून टेस्टिंग झाली। इतकं वाईट तांदूळ आहे की तुम्ही पाहिलं तिथे की कोणी खाणार नाही, लोक त्याला विकू राहिले। आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला तुम्ही तांदूळ देऊ नका, आम्हाला तुम्ही गहू द्या 4 किलो आणि 1 किलो तांदूळ द्या। हा महाराष्ट्र आहे, हा काही आंध्र प्रदेश नाही आहे, उत्तर प्रदेश नाही आहे। ही राज्य शासनाला आमची विनंती आहे की फुकटात देऊ राहिले म्हणजे काय, आम्हाला काय पण देणार का? लोक आहेत ना, ते जानवर नाही आहेत। ही आमची विनंती आहे की कृपा करून तांदूळ देत असणार चांगला द्या आणि तांदूळ न देता आम्हाला गहू द्या, ही आमची विनंती आहे।